जय मुन्नाशी साथियों, आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि माझी विनंती आहे की मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. आपण आपल्या जीवनातला अमूल्य वेळ यासाठी केवळ फक्त जास्त नाही माग आपली वेळ मागत मी फक्त 10 मिनिटं आपण हा मन लावून तन मन धनाने हा व्हिडिओ ऐकावा. जर आपल्याला वाटत असेल की माझा परिवार सुखात राहिला पाहिजे, आपलं गाव सुखात राहिलं पाहिजे, आपला राज्य सुखात राहिलं पाहिजे, आपला देश सुखात राहिला पाहिजे, तर हा व्हिडिओ तन्मन धनाने ऐका आणि तरच पुढे इतरांना समाज जागृत करायचा असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. कारण सिम्बॉल ऑफ नॉलेज भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर सांगतात वारंवार संदेशामध्ये की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही, इतिहास घडवू शकत नाही. आणि आपल्याला आपल्या इतिहासाची ओळख असावी म्हणून आपल्याला मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. नुकत्याच झालेल्या कालच्या महाराष्ट्रातील नगरपंचायत नगरपरिषद निवडणुका झाल्या. मी यापूर्वी 15 दिवशी अगोदर 15 तारखेलाच याच्या अगोदर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं निवडणूक गेम फिक्स आहे, सगळं प्लॅनिंगनुसार चाललंय. पण आपला बहुजन समाज हा साधा भोळा आहे आणि आपण ज्यांना नेते मानतात ते या देशाचे या विदेशी शत्रूचे दलाल आणि गुलाम आहेत. ते नेता बनण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. म्हणून मी वारंवार सांगतो की आत्मविश्वासाने स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की रक्ताचा एकही थेंब न सांडता ही लढाई आपण जिंकू शकतो. तुम्ही म्हणता हे कसे जिंकू शकता, त्याला पुरावा काय? तर मी तुम्हाला पुरावा सांगतो की जगाला विश्वाचा शांतीचा संदेश देणारे महान त्यागी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धजी, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुलेजी, सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, बहुजन नायक रत्न मान्यवर कांशीरामजी यांनी शस्त्र न घेता केवळ महामानवाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला आणि समाजाला जागृत करून या गुलामीतून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि आज वर्तमान काळामध्ये बामशे भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा या माध्यमातून आणि त्यांचे इतर सहयोगी संघटन राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा मध्ये ओबीसी पिछड़ा वर्ग असतील, इतर अनेक संघटना छोटे मोठे आहेत, तर त्यांनी हे समाजाला जोडण्याचं कार्य करत आहेत. माझा उद्देश कोणाचंही मन किंवा भावना कोणाचा अजिबात नाहीये हे आपण समजून घ्या. कारण की जगाचा सत्यानाश केव्हा आणि कसा होईल हे मी सांगू शकत नाही. पण आपल्या देशातील जनतेचा देशाच्या सत्यानाशाला कारणीभूत जबाबदार 3 लोक आहेत. नंबर 1 विदेशी युरोशियन ब्राह्मण. नंबर 2 मला आधी सांगितलं की ज्यांना आपण नेते मानतो ते नेते नाहीत, ते नालायक गुलाम दलाल आहेत, कारण ते नेते मानायच्या लायकीचे नाहीत. आणि नंबर 3 जो झोपलेला समाज आहे, आजच्या ह्या बर्बादीला आपण जबाबदार आहोत. कारण मी वारंवार सांगतोय की ज्यांची संख्या या देशामध्ये एक तर ते मुळात नंबर 3 एक उपरी आहेत, नंबर 2 त्यांची संख्या कमी आहे, आणि नंबर 3 की लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य आहे. ज्यांची जो संख्येनं निवडून येईल, बहुमत पडतील तो निवडून येईल. पण जगामध्ये असं कुठंच झालेलं नाहीये. जगातलं एकमेव ही वास्तविक शोकांतिका आहे की आपण या देशाचे मूळ मालक आहोत. आपली संख्या जास्ती आहे. शत्रूनं आपल्याला विरुषण ब्राह्मणांनी षडयंत्र करून वेगवेगळे जाती निर्माण केल्या म्हणून तो बहुजन समाज शब्द वापरतोय. आणि संख्या जास्त आहे जातीच्या. जगात कुठंच जा तुम्ही जाती मिळणार नाहीत.
जगात एकमेव भारत असा आहे की या देशामध्ये 6,643 जाती आहेत. आणि म्हणून आपण कसं सत्तेवर येणार. पण तरी नका ते मान्यवर कांशीरामजीनं करून दाखवलं. पण हे आपला देशातील मीडिया दाखवणार नाहीये. आणि हा विचार तळागाळामध्ये गेला पाहिजे. आपण किती शिकलो याला महत्व नाही, पण आपल्याला शिक्षण चुकीचं दिलेलं आहे आणि आपण त्या खोट्याला खरं मानलं, ही आपली फसवणूक झालेली आहे. म्हणून बांधवांनो, बघा हा आजचा पेपर आहे. हा मीडिया मी वारंवार सांगतो की आपला सोशल मीडिया हाच खरा मीडिया आहे. आपण काय शहानिशा करावी, काय चांगला आणि वाईट हा फरक कळत असेल, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले तो शिक्षणाचा अर्थ तो सांगितला आहे की तेच म्हणतात की जो चांगलं आहे ते स्वीकारायचं, खोट्याला विरोध करायचा. पण वास्तव काय आहे की आजच्या काळामध्ये की जो सत्य सांगल तो देशद्रोही, समाजकंटक, तो वाईट माणूस आहे समाजाच्या नजरेमध्ये. म्हणून काही असो, माझं कर्तव्य आहे की ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजासाठी आपण आपलं देणं आहे. म्हणून आपण ते कार्य समाजासाठी केलं, समाजासाठी, देशासाठी केलं पाहिजे. आणि तो प्रामाणिक उद्देश ठेवून मी आपल्यासाठी खरं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काय बातमी जाते बघा, काय छापायचं. यांनी काय सांगितलंय, साखरेचं ठरले. बांधवांनो, ठाकरेचे ठरले, बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो हे EM न ठरवलेलं आहे. यांना कोणाच्या मताची गरज नाही. बघा, पूर्वी हात पाया पडायचे, लालच द्यायचे, पण आता ती प्रथा बंद झालेली आहे. तुम्हाला सांगितलं की यांची जर संख्याच कमी, हे गॅरंटी देतो तुम्हाला मी की हे निवडून येऊ साध्या सोसायटीचा मेंबर बनू शकत नाहीत. सोसायटी लक्षात आलं. जर सोसायटीचा मेंबर बनू शकत नाही तर काय हे गावचा सरपंच बनू शकतील, काय तालुक्याच्या नगराध्यक्ष बनू शकतील, काय जिल्हा परिषद नगर मेंबर बनू शकतील, आमदार खासदार बनू शकतील. पण शोकांती काय आहे की आज हे गल्ली बघा, आधी यांनी केंद्रातली सत्ता हस्तगस्त केली. नंबर 2 नंतर राज्याची, आज वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांनी त्यांचं जाळं पसरवलेलं आहे. नंबर 3, आणि आता ते नगरपालिकापासून, महानगरपालिकेपासून त्यांनी सुरुवात केली. आणि मी तुम्हाला 15 डिसेंबरच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, फिक्स आहे विजय. आणि तोच झाला. लक्षात घ्या. काय काय आकडे आहेत. जे नको व्हायला होतं तेच लोक आज बघा. आणि विशेष म्हणजे बाकीच्या मी व्हिडिओ याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर त्याच्या बाजू मांडणारच आहेत. पण तरी पण तुम्हाला स्मरण राहावं, आठवण राहावं म्हणून आठवण करून देतो. कारण बघा काय केलं यांनी. यांना माहिती होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता ब्राह्मणांची कधीच येणार नाही. पण काय केलं यांनी, आधी केंद्रातली सत्ता हस्तगत केली. ती सत्ता हातात घेतल्याच्या नंतर यांनी याच्या फायली उघडं बॅकग्राऊंड बघितलं. अजित पवारांचा 70,000 कोटीचा घोटाळा. नंतर जे एकनाथजी शिंदे, बऱ्याच लोकांना जेव्हा हे गुवाहाटीला पळून गेले, 50 खोके एकदम ओके म्हणले, तेव्हा लोकांना कळलं की हा शिंदे कोण आहेत. ते राजकारणी लोकांना माहिती असतील, पण सर्वसामान्य लोकांना हे माहितीच नव्हतं कोण आहे ती. बरोबर आहे. आणि यांनी मग यांना 50 खोके एकदम ओके, हे 40 घेऊन गेले, गुवाहाटीला पळून गेले. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. पर्याय काय ठेवले, आमच्याकडे या, काय तुमच्या नंतर मग एक तर जेलमध्ये जा, नाही तर आमच्याकडे या. म्हणून असं पक्षांतर बंदी आहे. म्हणून त्यांनी हे असा सत्तेचा गैरवापर केला, त्याला ब्लॅकमेल केलं आणि यांना फोडून काय, यांना फोडलं, समाजाची दिशाभूल केली आणि त्यांना सत्ता काबीज केली. अहो, आणि परत बघा यांना काय, अहो ज्या विचार करा, साधी गोष्ट आहे. साध्या जर एखाद्या माणसाचा तो आरोप लावणं साहजिक आहे, पण सिद्ध करणं कठीण आहे. पण या देशाची न्यायपालिका त्यांच्या कब्जामध्ये. मी सांगितलं की तुम्हाला, लोकशाहीचे 4ही स्तंभावर न्यायपालिका, कार्यपालिका, विधायिका हे सगळ्यावर त्यांचं नियंत्रण आहे. मग आपल्याला न्याय कोण देणार आहे. त्यांनी यांना बघा की हे लोक जर अपमान केला माणसाला तर 4 लोकांमध्ये उठ वाटत नाही, बसू वाटत नाही.
यांच्यावर एवढे आरोप आहेत. आज जे लोक सोशल मीडियावरती व्हायरल झाले, तुम्ही पाहिले असतील फडणवीस साहेबाचे व्हिडिओ, चक्की पिशिंग चक्की पिशिंग, ती चक्की पिसायलेत आणि आज ते सत्तेमध्ये आहेत. कुठं असायला पाहिजे होते लोक. आणि मला सांगा, तरीही लोक अशा बघा, लोकशाहीचा मतदानाचा अधिकार कशाला दिलाय की चांगला या समाजाचा विकास झाला पाहिजे, या देशाचा विकास झाला पाहिजे, सर्वांना रोजगार अधिकार मिळाले पाहिजे. म्हणजे जनतेच्या सुखासाठी ते आपले जनसेवक आहेत. ही जाणीव आणि संविधान काय आहे हे लोकांना त्यांनी सांगणं हे करते. जनतेचे सेवक असल्यावर त्यांनी हा प्रचार प्रसार केला पाहिजे संविधानाचा. पण काय हे लोकांनी केला? अभे यांच्याच परिवाराचं भला बघायला लागलेत. ही जनतेची सेवा का, जनतेच्या नावावर मेवा स्वतः खात आहेत आणि जनता दुःखत आहे. तर काळाची गरज आहे. आणि म्हणून नका हे जे लोक, मग अशा लोकांना कोणी निवडून देईल का? पण नाहीये. पण झालं काय, ही ज्यांनी घोटाळे केले, ज्यांनी खोके गेले त्यांच्या सीटा जास्त आणि जे इमानदार आहेत. आता बामशेब नावाचं भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड्या वर्ग, ओबीसी समाज जागा होत आहे. पण हे समाजला हे दाखवत नाहीत. हा मीडियामध्ये काय दाखवतात बघा. कोण निवडून यायला लागलेत? अहो इमानदार लोक निवडून यायला पाहिजे, पण निवडून आलेत कोण? गद्दार लोक. 50 खोके एकदम ओके, ही लोक येऊ शकतात का निवडून? पण कुठेच नाही. पण बांधवांनो, याची सगळ्याची जर नका जर मूळ का ही जड असेल, समस्या असेल, तर ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे. आणि हे याच्या बळावरती फिक्स केलंय. याचे तुम्हाला आधी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे काय फायदे आहेत. कोणाला निवडून आणायचं, कोणाला पाडायचं, त्यांच्या मर्जीतले लोक आणायचे. समाजाच्या हितासाठी, समाजाच्यासाठी झटणारे लोक नाही आणायचे यांना. तर त्यांना कसे पाहिजेत? जास्तीत जास्त बैमानी करणारा, गद्दारी करणारा, समाजाला लुटणारा आणि विशेष म्हणजे वीरशैव ब्राह्मणाच्या हितासाठी झटणारा. बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एकही सीट दिसली नाही कुठे आलेली, पण त्यांचं नाव मीडिया घेतो. पण वंचित बहुजन आघाडीच्या 100च्या पुढे जागा आलेल्या आहेत, 104 आहेत, काही ठिकाणी नगरसेवक आहेत, पण हा मीडिया दाखवत नाही. बहुजन समाज पार्टीचा 12मध्ये निवडून आलेला उमेदवार आहे, पण ते काय दाखवतात? इतर मध्ये त्याची गणना केली जाते. कारण बहुजन समाज पार्टीचं मला तर वात्र फिरत आहे. आणि आता काय सांगायला की आता येणाऱ्या होणाऱ्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या महानगरपालिका, त्यांचं भविष्य तुम्हाला ते सांगतो मी. काय म्हणतात ते की आता आम्ही नगरपालिका जिंकल्या, आता महापालिका पण जिंकणार आहोत. तुम्ही काही करा बांधवांनो, हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये हो का, जोपर्यंत एकदा तुम्ही बॅलेट पेपरचा वापर करा. आणि हे त्यासाठी पंजाब काही जे नगरपंचायत निवडणुका झाल्या त्या ठिकाणी तो असा सोशल मीडियाचा मेसेज व्हायरल झाला की एकाच मतदारसंघामध्ये फक्त भाजपला म्हणजे भारतीय जनता पार्टीला फक्त एक मतदान पडले. एक अंदाज लावा, कल्पना करा की जर नका देशभर जर निवडणुका घेतल्या बॅलेट पेपरवर तर काय परिस्थिती निर्माण होईल. बांधवांनो, म्हणून मी वारंवार सांगतोय, बघा देशातल्या जगाला कळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि ते सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून, पण आपल्या देशातलं कळलं नाही. म्हणून मी शायरीच्या माध्यमातून वारंवार सांगत असतो. आणि आपल्यासाठी बघा, लक्षात घ्या की अज्ञान मानवाला ज्ञानाची किंमत कळत नाही. आणि बाबाजीचा संदेश की फुकट्याला सन्मान मिळत नाही, गांधी आणि बाबाजीचा विचार कधी जुळलाच नाही. आणि प्रकाशजी पंडित म्हणे की डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर बहुजन समाजाला कळालेच नाही. प्रकाशजी पंडित म्हणे की बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून कळालेच नाही. आणि आपण आता तरी जागे व्हा, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपला सोशल मीडिया हाच मीडिया आहे. जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी सांगतो, बाकी सविस्तर विस्ताराने पुढच्या व्हिडिओत मांडतो. आपल्याला जर समाज जागा करायचा असेल, ही गुलामगिरी नष्ट करायची असेल आणि यांना थांबवायचं असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय मूळ निवासी.